मी आज मस्त आणि चमचमीत अशी बेसनची भाजी केलेली आहे। तरी बघा किती मस्त आहे। तर त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित खोबरं आणि लसूण भाजून घेतल्यानंतर इथे मी कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर टाकून पेस्ट करून घेतले। ती टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाला त्याच्यामध्ये आता चटणी 2 चमचे चटणी टाकून घेतलेली आहे। हळद, थोडे धने पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित भाजून घेण्यासाठी इथे मी थोडं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि थोड्या वेळाने मी अजून थोडं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे। आता तर मी मिक्स करून घेते जरा। मध्ये मध्ये आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये मी 2.5 पेला पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला 7 ते 8 मिनिटे याला उकळी येऊन द्यायची आहे। याच्यामध्ये मी आता कोथिंबीर टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे। तोपर्यंत मी ते एका बाउलमध्ये अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चटणी टाकून घ्यायची, थोडी हळद टाकून घ्यायची आहे, धने पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर पण टाकून घेतली आणि थोडं चवीनुसार मीठ, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी ओतत आपल्याला व्यवस्थित पीठ करून घ्यायचं आहे। जसं आपण भज्यासाठी बनवतो तशाच प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। जास्त पातळ नाही करायचं। तर अशा प्रकारे आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे। तर याला 7 ते 8 मिनिटानंतर उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हे सोडून घ्यायचं आहे पीठ। तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि अशा प्रकारे सोडून झाल्यानंतर आपल्याला अजून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपली मस्त अशी बेसनची भाजी तयार आहे।